चला दोन्ही टीम्स आम्हाला सहकार्य करा. मॅचला आपण सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच. रोहन पाटील, सुनील पवार, गावदेवी वेले विपक्ष तुफान पिंपलास या दोन टीम मध्ये मॅच आहे. ज्या ठिकाणी टॉस गावदेवी वेले टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी तुफान पिंपलास टीमला इन्व्हाइट केलंय. गुरु थले विथ भालचंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्रंट लाईन षटक राजन बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक आणि षटकातील पहिला बॉल. यस, टायमिंग लावलेला आहे या ठिकाणावरनं. पहिली 3 षटकं जी आहेत ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहेत आणि त्यानंतर नक्कीच जर अधिक वेळ लावताय तर अधिक खेळाडू जो आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला सजवावा लागेल. बरोबर 11 वाजल्यात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. गेम ऑन, खेळाला सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका भरपूर चांगला आहे. देवा थलेच्या बॅट मधून येतोय. पहिल्या बॉलवर हा पहिला चौकार. स्वीप केलं होतं पहिलाच बॉलला. मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर पाठवलं होतं. 4 धावांसाठी चौकार आलाय गुरु थलेच्या बॅट मधून. राजन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसला होता. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. जीवनदान मिळालंय गुरु थलेला, मात्र एक धाव देखील कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचले. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. गुरु थलेच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली आहे. अर्थातच पहिल्या 2 बॉल मध्येच भरपूर काही घडलंय. षटकातील पुढचा बॉल. राजन पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. मात्र अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळेल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, सातत्याने त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाज देवा थलेच्या बॅट मधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं गुरु थले या फलंदाजाला. नक्कीच या वेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलं होतं. 3 बॉलचा विचार केला तर पहिले 3 बॉल जे आहेत गुरु थलेच्या बॅट मधून स्वीप पाहायला मिळालं होतं. राजन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस दांडी गुल फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, 8 धावा धावफलकावर आहेत. सुरुवात तर भरपूर चांगली झाली होती. गुरु थलेच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर पहिला चौकार आला होता, मात्र त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक राजन या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 8 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या. एकंदरीत सुरुवात खूप महत्वाची आहे आणि ती चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे तुफान पिंपलास टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोहिनूर येतोय. दरम्यान आगमन झालेलं आहे ठाकूरपाडा गावाचा जर विचार केला आपण 40+ क्रिकेट असो की रेग्युलर, खूप मोठे क्रिकेटचे जाणकार, खूप मोठे क्रिकेट रसिक पाहतो आमचे दिलीप काका यांचं आगमन झालेलं आहे. या दादा आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर रमेश येतोय. पाहूया रमेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. या वेळेस हवा तसा संपर्क नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक 9 वर पोहोचलाय. रमेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शिवा मात्रे याला आपण त्या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र नक्कीच अडवण्यात देखील यश आलं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रमेश षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सरवली विलेज जैन कडनं. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संतोष. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र थ्रो खराब झालाय. परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता दिलीपजी ठाकरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. रमेश पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल लावेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. मिस टाइम फटका आपण पाहिला. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. संत शांत सुरुवात आपण गावदेव वेले टीमची पाहतोय. कारण एकेरी दुहेरी धावांमध्ये काही घडणार नाहीये. तुम्हाला एखादं मोठं लक्ष उभं करायचं असेल तर मात्र मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर पहिला चौकार आपण पाहिला होता आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय गावदेव वेले टीमला. रमेश षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस प्लॅन मिस. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पिंपलास गावचे सामाजिक कार्यकर्ता नरेशजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर माजी सरपंच पिंपलास गाव घनश्याम दादा भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
तेच नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. किशोर येतोय. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. आव्हान तर धाव मिळेल. व्हाईट बॉल सोबत या षटकाची सुरुवात झाली आहे. चेक वेलेगावचे उद्योजक आदरणीय धनाजी थळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा, आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत असेल. मी विनंती करेन, सन्माननीय धनजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि खास अष्टविनायक एक्सपोर्ट आणि खास रविदादा यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आपण. नक्कीच धनाजी थले म्हटलं की वेले गावचं एक मोठं नाव. त्यांच्या माध्यमातून देखील आपण भरपूर चांगलं क्रिकेट आजवर पाहिलं आहे. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफ सीमारेषेलगत चेंडू उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. किशोर या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. वेल थोडा कमी खर्च करा प्लीज. वेल भरपूर खर्च केला जात आहे. नक्कीच चेंडूची तपासणी नक्कीच फक्त आणि फक्त पंच करतील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून जातोय. सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. नक्कीच 4 ने धावफलक मात्र पुढे सरकतय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बालचंदच्या बॅट मधून निघणारा चौकार आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. जगदीश मात्रे यष्टीरक्षक आपण पाहतोय. नक्कीच एक चांगल्या भूमिकेत अगदी यष्ट्यांपासून जवळ आहेत. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाज किशोरने. एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये अवत असं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचत आहेत, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते नक्कीच, मात्र त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक संदीप त्या ठिकाणी होता. 3 धावांच्या मदतीने धावफलक 31 वर पोहोचलाय. किशोर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल शफलवून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अर्थातच फलंदाजाला बीट केलं होतं आणि त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाला. परिणाम स्वरूप एक धाव कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावर आहेत. एक चांगला खेळ 3 षटकाच्या अखेरनंतर आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण विचार केला तर एक चांगली धावसंख्येची मजल 3 षटकांच्या अखेरनंतर आपण पाहतोय. महत्त्वाची गोष्ट असेल या मॅच मधील विजेता संघ जॉली कामतघर या संघाशी 2 हात करणार आहे आणि या संघाशी 2 हात करण्याकरता कोणता संघ सज्ज होईल याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळेल. तत्पूर्वी स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. या स्पर्धेचं 10वं वर्ष. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वर हर्षल येतोय. पाहूया हर्षल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आहे. पहिल्या 3 गोलंदाजांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अतिशय सुरेख फटका. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. अतिशय सुरेख फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. पहिला बॉलवर तर आलाय चौकार. 4 ने धावफलक 36 वर पोहोचलाय. आता मात्र एक सन्मानजनक टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलवर किती धावा वसूल होतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. बॅटची कडा लागली आहे. शॉट थर्डमॅन वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षल पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने. फटका तर पुन्हा एकदा चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. नक्कीच शेवटचा अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये अनामारीचा प्रयत्न जरूर होत आहे आणि प्रयत्न जे आहेत ते यशस्वी देखील आतापर्यंत झाल्यात. कारण 3 बॉलवर 9 धावा ठोकल्या गेल्यात, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. 41 धावा धावफलकावर आहेत. हर्षल पुन्हा एकदा.
या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक 42 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. हर्षल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक संतोष त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. फोर्टी 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हर्षल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो आणि त्या दरम्यान तिसरी धाव देखील कंप्लीट होते. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 47 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गावदेवी वेले टीमने तुफान पिंपलास या टीम समोर. नक्कीच त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. सन्माननीय नरेशजी पाटील उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. विनंती आहे की आपण गुरुनाथ ठाकरे दादा आपणास विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर काही मान्यवर आपण पाहतोय. त्यांना मात्र आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची प्रेमाची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पिंपलास गावचे माजी सरपंच घनश्याम भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. गुरुनाथ ठाकरे दादांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण व्यासपीठावर पाहतोय. यस नक्कीच धनाजी धले दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मित्र वेले टीमचा विचार केला तर एक चांगले फलंदाज आणि अगदी जवळून यष्टीरक्षण करण्यामागे नक्कीच भरपूर महत्त्वाची भूमिका त्यांची असायची. त्यानंतर शैलेशजी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. गुरुनाथ ठाकरे दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कमलाकरजी भजे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट आपण त्यांची पाहतोय. मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित करतोय आपण. कमलाकरजी भजे यस त्यांना आपण सन्मानित करूया. विश्वनाथजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते.
सन्माननीय बाबूरावजी शिलके देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सन्माननीय विद्यमान उपसरपंच नंदूजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय गणेशजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. विश्वनाथजी ठाकरे, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते गणेशजी पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. वळूया आपण मॅचच्या दिशेने. नक्कीच मॅचची सुरुवात आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील सोबतच द व्हॉइस ऑफ यवतमाळ सुनील पवार. धन्यवाद संदेश वखारे. मेरी आवाज मेरी पहचान. जिंकण्याकरता धावांचं लक्ष आहे 47 धावांचं आणि आव्हान जे तुफान पिंपळा संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. अगदीच विचार केला तर किमान 12 धावांची सरासरी राखणं हे किमान अनिवार्य असेल. सामन्याला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. लॉंगॉनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेचं 10वं वर्ष आपण पाहतोय आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या अंतिम दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संतोष आणि फलंदाज जगदीश आणि रमेश ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक करता आपण पाहतोय रोख रकमेचं पारितोषिक शैलेश म्हात्रे यांच्या वतीने आपण पाहतोय रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजा करता असेल. विकेट हॅट्रिक करता आहे. राईट आर्म वरती विकेटचा मारा. पहिला चेंडू प्रहार तर झालाय. गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू निघून चाललाय. सीमा पार मिळत आहे धावा 4. सुरेख चौकार, देखना चौकार. चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन होईल. आपण पाहतोय संघ पिंपळास मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजी करताना 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र टॅप केलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. चित्त्याची चपळाई आणि 1 धाव ही परिपूर्ण पद्धतीने पूर्ण केलेली आहे. क्रिकेट या खेळामध्ये जर आपण पाहिलं चिकी सिंगल म्हणून या धावेला संबोधलं गेलंय. एक छोट्या स्वरूपाची धाव, कारण की अगदीच क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने झेपावला होता चेंडूवरती अगदीच सेफ हँड चेंडू ट्रॅव्हल होताना जरूर पाहायला मिळाला. पण चेंडूची फेकी जर आपण पाहिली तर फेकी होण्यापूर्वीच फलंदाजाने जी मनधरणी केली होती स्वतःची की ही धाव मला पूर्ण करायची आहे आणि ही धाव पूर्ण करण्याकरता सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. राईट आर्म वरती विकेटचा मारा. डावखुऱ्या त्याचा फलंदाज फलंदाजी करताना जोरदार तडाखा. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूची फेकी केली जाते. 1च धाव. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. असं वाटत होतं की फलंदाज धावचित होऊ शकतो, पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये.
एका धाब्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतीये. फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावरती धावफलक आहे. सन्मान्य पोलीस पाटील सोमनाथ दादा ठाकरे यांचं आगमन होत आहे. मंचावरती विराजमान होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आता मात्र जर आपण विचार केला तर जमेची बाजू सांभाळण्याकरता जर आपण पाहिलं तर गोलंदाज संतोष पहिलं षटक मार्गस्थ केलं जाते त्यांच्या माध्यमातून. आणि येणारी वेळ जर आपण पाहिली तर येणारे 3 चेंडू महत्त्वपूर्ण पद्धतीने हाताळण्याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावरती आहे, त्यांच्या हातामध्ये आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला निघून चाललाय चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी या खेळाडूला फलंदाजाला दुखापत झालेली जाणवते आणि अगदीच नॉन स्ट्राईक एंडवरती खेळाडू पोहोचताना आपण पाहतोय क्रॅम्प्स जाणवत आहेत. आणि अगदीच जर विचार केला तर दुखापत गंभीर नसावी. तुफान पिंपळास संघ 47 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. प्रथम उपचार पेटी कृपया मैदानामध्ये घेऊन जायची आहे विना विलंब. दुखापत गंभीर नसावी हीच आमची अपेक्षा आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर वारंवार त्याने जे क्रॅम्प्स येत आहेत तर अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे क्रॅम्प्स दुखापत वारंवारतेने येतात त्याचं कारण म्हणजे प्रामुख्याने शरीरामध्ये जी पाण्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. ती पाण्याची कमतरता कुठेतरी भरून निघत नाही, त्याकरता हे क्रॅम्प्स येताना आपण पाहतोय. त्याकरता खेळाडू जायबंदी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की जर आपण पाहिलं तर धावताना पायांची हालचाल खूप महत्त्वाची असते आणि ती हालचाल होण्याकरता त्याआधी तुमचा सराव खूप महत्त्वाचा असतो. त्या सरावामध्ये जर कुठे जर काही चूक झाली तर मात्र त्रास होऊ शकतो. आणि आता मात्र प्रात्यक्षिक सामन्यामध्ये त्रास होताना आपल्याला पाहतोय. सामना काही वेळ जर आपण पाहिला तर सामना थांबलेला आहे. तर पुढील चेंडू जर आपण पाहिला तर अगदीच शरीर यशीवर आदळतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. गोलंदाज संतोष बॉलिंग मार्क वरती. अगदीच जर आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत जाणवते.
चेंडूचा वेग भरपूर होता. चेंडू शरीरावरती आदळतोय. त्या कारणास्तव थोडी दुखापत जाणवते फलंदाजाला. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. वर्ष 10व आणि अगदीच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाचं आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे सर्व मान्यवरांनी. सामन्याला सुरुवात होते. फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र इनसाइड आउट अखेरच्या क्षणी ड्राईव्ह केलंय चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. अगदीच सहजतेने ही एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक एक जमेची बाजू जर आपण पाहिली ती म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की अगदीच सुरुवातीच्या या खेळामध्ये ज्या धावा जोडणं आपल्याला बंधनकारक आहे ते धावाचा पाठलाग खूप महत्त्वाचा आहे. आणि अगदीच जर आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी राखणं जे अनिवार्य होतं ती मात्र सरासरी राखण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अपयश येत आहे. वेळेसंघ पुढील गोलंदाज त्वरित आपण यायचंय बॉलिंग मार्कवरती. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गावदेवी वेळे संघ वारंवार आयोजक आम्हाला सूचना करतायत. यापुढील होणारा सामना या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल जॉली कामतगर या संघाशी. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की अगदीच या मॅच करिता दोन्ही संघ आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज सदानंद याला आपण पाहू शकता. फलंदाज रमेश आणि त्याच्या समोर जगदीश हे 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहेत. पहिल्या षटकाचा अखेरनंतर जर आपण पाहिलं तर इन शॉट जी 4 धावांची पहिल्या षटका अखेरनंतर कमतरता जाणवते ती कमतरता या षटकामध्ये पूर्ण करण्याचं आव्हान या 2 फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश आणि रमेश. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गती परिवर्तन. चेंडू निघून चाललाय इन बिटवीन द गॅप. सुरेख क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. षटकांती किमान 12 धावांची सरासरी राखणं अनिवार्य आहे. तुफान पिंपळा संघासमोर हे आव्हान आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आहेत अल्पेश गायकवाड. त्यांच्याच गावचा संघ फलंदाजी करतोय. अल्पेश गायकवाड अगदीच जर आपण पाहिलं तर सुरेख गुणलेखन त्यांच्या लेखणीतून आपल्याला पाहायला मिळतं. रायगड त्याचप्रमाणे ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गुणलेखनामध्ये वर्चस्व पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुश केलंय आणि तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2. कोऑर्डिनेशन सुरेख आहे आणि त्या कारणास्तव सहज सोप्या गतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या अंकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदीच जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांकरता जो प्रतिकार येणं गरजेचं आहे, जो प्रतिकार होणं गरजेचं आहे. उर्वरित या षटकामध्ये जे चेंडू शिल्लक राहिलेत या चेंडूंवरती मोठी फटकेबाजी आणि मोठे फटके येणं बंधनकारक असेल.
यावेळेस मात्र नशिबाची साथ, यष्टी रक्षकाकडून चूक झालेली आहे. तत्पूर्वी एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं जे कसोटीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, दोन फलंदाज करतायत जगदीश आणि रमेश, आणि अगदीच प्रयत्नांना वारंवार त्याने थोडंसं अपयश मिळतंय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये, कारण की चौकार षटकार येणं आता मात्र बंधनकारक राहिलंय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. सेफ हँड, झेल पकडला जाईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि अगदीच जर आपण विचार केला तर ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती त्या मोठ्या फटक्याकरता जाण्याचा जो प्रयत्न केला फलंदाजाने, फलंदाज रमेश याने, डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहिलं, आणि अगदीच त्या फटक्याकरता अपयश मिळालं, झेल पकडला गेला. आणि नवीन फलंदाजाची आवश्यकता होती बॅटिंग स्थानवरती, तो फलंदाज संतोष फलंदाजी करता आलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 12 धावा, म्हणजे अगदीच जर आपण विचार केला तर उर्वरित जे दोन चेंडू शिल्लक राहिलेले आहेत, जर ॲव्हरेज धावगतीचा जर आपण विचार केला तर दोन षटकार येणं इथून मात्र बंधनकारक असेल तुफान पिंपळा संघाकरता, ॲव्हरेज धावगतीने जर फलंदाजी राखायची असेल तर. पण क्रिकेट या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. गोलंदाज तयार, फटका तर चांगला आहे, पण उंची जास्त, लांबी कमी, अंतर गाठता आलेलं नाही चेंडूला. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आहे, आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जमेची बाजू आपण पाहतोय, फटकेबाजी करण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू आहेत. फलंदाज जगदीश बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र वेगाचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार, 6 धावा. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अगदीच दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एका धावेच्या मदतीनं
20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती ज्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच गोष्टी दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवरती घडताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. एक धाव जरूर मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चित्त्याची चपळाई, जीवाची आकांता आणि धावा मिळत आहेत त्या दोन. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावरती. आणि अगदीच नेट टू नेट फाईट ज्या पद्धतीने सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये एक षटक अखेरनंतर 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर नेट टू नेट फाईट 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. म्हणजे अगदीच पहिल्या इनिंगमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच घटना दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच रिपिटेशनने आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज संतोष बॅटिंग स्टांजवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. पंच भाऊ पाटील आमच्याकडे वळतायत आणि दर्शवत आहेत इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये जी जमेची बाजू आहे म्हणजे निर्धाव चेंडू हाताळणं आणि तेच आव्हान गोलंदाज हरेश याच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संतोष खेळपट्टीवरती आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडू घरंगळत निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. 24 या अंकावरती धावफलक आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. गावदेव वेळे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. यावेळेस मात्र फटका तर चांगला. उंची जास्त लांबी कमी आणि झेल जरूर सुटलाय. चेंडूला अडवलंय जरूर. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय 26 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. फटका तर चांगला होता पण अंतर जे होतं ते कुठेतरी कमी पडलं आणि त्या कमी अंतराच्या जोरावरती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुद्धा चूक झाली आणि झेल सुटला गेला. फलंदाजाला जीवनदान मिळतंय. फलंदाज जगदीशाला जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा वापर तो मात्र कशा रीतीने करेल हे मात्र पाहायला मिळेल. देखना फटका, देखना स्ट्रोक. चेंडू निघून चाललाय सीमा पार. झन्नाटीदार षटकार षटकार. फुलटॉस चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगला फटका. 6 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32 या अंकावरती. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज जगदीश यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावा. जिंकण्याकरता आता मात्र जर आपण विचार केला तर अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जीवाच्या आकांताने प्रयत्न सुरू आहेत. दुखापत जरी असली तरी त्या दुखापतीला कुठेतरी बाजूला सारून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आणि फलंदाज जगदीश यांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर अगदीच 33 या अंकावरती धावफलक आहे आणि 14 धावांची अजूनही अत्यावश्यकता आहे जिंकण्याकरता. आपण पाहतोय तुफान पिंपळास संघाला 7 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान आहे. प्रति चेंडू गणिक 2 धावांचं लक्ष समोर आहे. नवीन फलंदाज योगेश खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज हरेश बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आणि आता मात्र फलंदाज योगेश याला संधी आहे चांगली फटकेबाजी करण्याची, पण आव्हान असेल गोलंदाज हरेश या गोलंदाजाचं. आणि पंचांनी बोट आकाशात वर केलं याचाच अर्थ आणि ही जमेची बाजू जर आपण पाहिली तर अगदीच निर्धाव चेंडू जर मात्र हाताळले गेले तर मात्र दबाव पाहायला मिळू शकतो. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज विश्वास बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. दरम्यान पाहतोय की आपण व्यासपीठावर आपण होताना ठाकूरपाडा गावचा एक खूप मोठा व्यक्तिमत्व पिंटू दादा यांचं आगमन होताना, आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. फलंदाज बाद, गुड पीस ऑफ बॉलिंग. दरम्यान नुकतं ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे उद्योगपती ठाकूरपाडा गावाचे प्रथमेश ठाकरे साहेबांचं. दादा स्वागत आहे आपलं, वेलकम. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, विश्वासपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विश्वास यांच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची अत्यावश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे आणि या चेसिंगचा जर आपण विचार केला तर 14 धावा करणं बंधनकारक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. विश्वास सॅडाम गोलंदाजी आणि यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 34 या अंकावरती आणि 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर वेग तर चांगला आहे, पण अचूक टप्पा साधणं सुद्धा तितकंच महत्वाचं. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. चेंडू मैदानाला गुदगुल्या करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 36
या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 11 धावांचं सॉरी यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय. भन्नाट वेगाने धावा मिळत आहेत. ते 4 सुरेख चौकार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी आणि इथून मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद. दोन चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज. वॉट अ मॅच. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर निसटता पराभव निसटता विजय या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसापासून जे सत्र सुरू झालेलं आहे आणि अगदीच आजच्या दिवसामध्ये तीच घटना पाहायला मिळेल का. जॉली कामतगर संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे आणि मार्गस्थ व्हायचं आहे नाणेफेकीच्या कक्षाकडे. गोलंदाज तयार. विश्वास. सडाम गोलंदाजी. नशिबाची साथ. यष्टीरक्षकाकडून चूक झालेली आहे. चेंडू मात्र वळण घेतोय आणि निघून चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा मिळत आहेत त्या 4. नशिबाचा चौकार. 5 धावा जोडल्या जातील. दोन चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि त्या झालेल्या चुकीचा परिणाम इथून मात्र संघाला त्याचं भुगतान करावं लागतंय. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. जिथे 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता होती आणि परिपूर्ण पद्धतीने नशिबाची साथ पाहायला मिळते ती तुफान पिंपळा संघाच्या बाजूने. तरी सुद्धा सामना संपलेला नाहीये. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. जर 1 चेंडू निर्धाव आला तर मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आता मात्र विश्वास या गोलंदाजाने विश्वासपूर्ण गोलंदाजी करण्याचं आव्हान येणाऱ्या 2 चेंडूवरती आहे. साइडआर्म गोलंदाजी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय चाललाय चाललाय. निघून गेला चेंडू सीमा पार. विजयाचा चौकार ठोकला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय संदीप याच्या माध्यमातून आणि अगदीच जर आपण पाहिलं तर तुफान पिंपळस संघाने विजय प्राप्त केलाय. हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे थोड्याच वेळात आपण वळणार आहोत पण विनंती असेल नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित यायचंय. जॉली कामतगर संघाचे संघनायक आणि तुफान पिंपळास संघाचे संघनायक.
दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित या.